नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। मी स्वतः केलेल्या ह्या दोन वेगवेगळ्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये या व्हिडिओत सांगणार आहे। पहिला जो पार्ट सांगणार आहे तो तुम्ही तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल किंवा तुमचं एखादं काम आहे बघा आता होण्यावर आहे आणि त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत, पुढच्या आठवड्यात होईल, 4 दिवसांनी होईल, 15 दिवसांनी होईल, कोणीतरी तुमच्या कोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रावर साइन करत नाहीये किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटचे कोणते डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत, कोर्टातून मिळत नाहीयेत, म्हणजे कोणतंही काही काम असू शकतं किंवा तुमचं एखादं ॲग्रीमेंट वगैरे होणं आहे ते होत नाहीये, डिले होत चाललेलं आहे, तुमचं प्रमोशन होणार होतं पण अचानक कोणीतरी काहीतरी अडफाटे आणले ते पुढे गेले, तर असं जे स्टक झालेलं काम आहे ना तर ते व्यवस्थितपणे लवकरात लवकर पूर्ण व्हावं त्यासाठी हा जो पहिला पार्ट सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे। आणि दुसऱ्या याच्यामध्ये दुसरं कशासाठी करायचं आहे, संकटांसाठी। आणि संकट पण असं नाही बरं की माझ्या घरामध्ये माझे न्यांचे भांडणं झाले आणि 4 दिवसापासून त्यांनी मला फोन नाही केला किंवा हे रुसून गेले, ते रागावून गेले, मित्र रागावला, मैत्रीण रागावली, अशा गोष्टीसाठी करायचं नाहीये। दुसरा पार्ट जो आहे ना तो कशासाठी करायचा, जसं की तुम्ही वर्ष 2 वर्षापासून एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकले आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं किंवा त्याहून जास्त काळ झाला, त्यातून बाहेर कसं पडावं हे सोल्युशनच तुम्हाला मिळत नाहीये। किंवा तुम्हाला तुमच्या घरात बघा एखाद्याला आजारपण आहे, तुम्हाला असेल तरी सुद्धा, किंवा तुमच्या घरातील एखादी मंडळी आहे, तुमचे मुलं असतील, तुमचे मिस्टर असतील किंवा कोणी असे कोणी आहेत की त्यांना कुणीतरी काहीतरी केलं आहे किंवा त्यांच्या मागे आजारपण लावलेले आहे, सगळे दवाखाने करून झाले, आयुर्वेदिक करून झालं, घरचे उपाय करून झाले आणि आता तुम्ही कुठेतरी थकला आहात की मी हारली आहे आता आयुष्यामध्ये, मला याच्यातून बाहेर पडताच येत नाहीये आणि मला असं झालंय की मी जगू का मरू हा मला प्रश्न पडलाय। तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही हा जो दुसरा उपाय आहे ना कॉम्बिनेशनचा तो तुम्ही करू शकता। आता हे जे दोन्ही उपाय आहेत ना तर ते मी वेगवेगळे केले होते। पहिला जो आहे तो 11 दिवसांसाठी आणि दुसरा जो आहे ना तो मी फक्त एकदा केला होता, कारण मी तुम्हाला म्हटलं की अशी सिच्युएशन आहे की मी आता जगू का मरू मला काही कळत नाही आणि याच्यावर आता उपायच नाहीये, सोल्युशनच नाहीये, तर त्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे। पण तो पण मी एवढं तुम्हाला हे नाही सांगत आहे की तो थोडासा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे थोडंसं आता बरेच जण कसं तसं सांगितलं तरी छोट्या मोठ्या गोष्टीला करतात, मग त्याचा काही त्रास तुम्हाला होणार नाही। पण बघा देवाचं आपण करतोय तर त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना हे करू नका, कारण दुसऱ्या उपायामध्ये ना हनुमानजी आज जे आहेत ते स्वतः मनुष्याचं रूप घेतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करतात असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी हा एखादा खेळ, चला काय होतं काय नाही असं करू नका। तुम्हाला पिरियड्स असतील त्याच्यामध्ये हा उपाय करायचा नाही, तुम्हाला सुतक असेल त्याच्यामध्ये हा उपाय करायचा नाही, म्हणजे दोन्हीही उपाय। आणि हे जे दोन्हीही उपाय आहेत ना ते महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येक जण, लग्न झालेले न झालेले, विधवा, अगदी प्रत्येक जण करू शकता, कोणताही भेदभाव नाही। आणि हा जो उपाय आहे तो शक्यतो ना सूर्य मावळल्यानंतर 8च्या नंतर करावा आणि सकाळी सूर्य उदय होण्याच्या अगोदर, म्हणजे अगदी बघा 5, 5:30, 6च्या अगोदर करावा। दिवसभर करू नये असं म्हटलं जातं, पण बाकी कसं बघा शेवटी तुमची मर्जी। पण मी स्वतः जेव्हाही हे करते ना तर मी संध्याकाळी 8 नंतर हा उपाय करते। मी काही सकाळी उठून अजून कधी केलेलं नाही, पण तुम्हाला करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता। आणि तुम्ही समजा ऑफिसवरून वगैरे 10 वाजता आले, 11 वाजता आले, 12 वाजता आले, त्याच्यानंतर सुद्धा स्नान वगैरे करून तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्ही दिवसभरासाठी बाहेर वगैरे कामासाठी वगैरे जाता आणि संध्याकाळी 8 नंतर तुम्हाला करायचं आहे तरी सुद्धा घरी आल्यानंतर स्नान वगैरे करा आणि त्यानंतर करा। का करा, कारण जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा कोणाला पिरियड्स, कोणाला सुतक, कोणाच्या घरी काय, ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात। त्याच्यामुळे घरी आल्यानंतर स्नान करायचं, शुचिर्भूत व्हायचं आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो करायचा। बाकी तुम्हाला दिवसभरामध्ये करायचा असेल तर सकाळी स्नान झाल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा दिवसभर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता। सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या। आता करायचं काय आहे, तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो कोणत्याही मंगळवारपासून किंवा शनिवारपासून सुरू करायचा आहे। मंगळवारी सुरू केला तर सुरुवातीला संकल्प करायचा 11 दिवसांचा। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक सुद्धा देईल, तर त्या पद्धतीने संकल्प केला तर नक्कीच 11 दिवसाच्या आत तुमचं जे कोणतं काम आहे ना ते पूर्ण होईल। आता पहिल्या दिवशी आपण 11 दिवसांचा संकल्प केला तर पहिला उपाय सांगणार आहे की इच्छापूर्तीसाठी, तुमचं एखादं काम वगैरे कोणतं स्टक झालं असेल त्याच्यासाठी तुम्हाला 11 दिवस दररोज
हनुमानजींचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा श्रीराम दरबार तुमच्याकडे असेल किंवा राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी एवढा यांचा सगळ्यांचा फोटो असेल, जे काही असेल, आणि नसेल तर हनुमानजींचं फक्त रामजींची मूर्ती असेल किंवा राम लक्ष्मण सीता असतील, जे काही असेल, आणि नसेल तर तुम्ही काय करू शकता, गुगलवरून प्रिंट काढून आणा, त्याला लॅमिनेशन करा आणि ते आपल्या घरात तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालू शकतो. हनुमानजींचा फोटो एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा, त्याच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा, मातीची पणती घ्यायची, चमेलीचं तेल जे आहे ना ते पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातं, छोटीशी बॉटल. आणि तुमच्या जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळालं नाही ना तर जिथे हनुमान मारुतीचं मंदिर आहे ना तिथे तुम्ही जा, तिथे तो तर तुम्हाला मिळूनच जाते. तर चमेलीचं तेल टाकायचं आणि 2 लांब ज्या वाती असतात ना, उभ्या वाती, त्या 2 एकत्र करायच्या आणि ती वात लावायची आणि याच्यामध्ये 2 समोर फूल असलेल्या अखंड लवंगा टाकायच्या. हा दिवा हनुमानजींच्या समोर प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती जे काही असेल ते लावायचं आणि हे लावल्याच्या नंतर संकल्प करायचा आणि तुम्हाला 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. पण ही 11 वेळा हनुमान चालीसा म्हणण्यापूर्वी सुरुवातीला संकल्प झाला, पहिल्या दिवशी संकल्प झाला, सुरुवातीला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणत याची 1 माळ तुम्हाला घ्यायची आहे. 1 माळ म्हणजे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आणि परत 11 वेळा हनुमान चालीसा झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे. का म्हणायचा आहे? कारण हनुमानजींना सर्वात प्रिय काय आहे तर ते राम नाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही हनुमान चालीसा म्हणताना सुरुवातीला राम नामचा जप केला आणि त्याच्या शेवटीला राम नामचा जप केला ना, बघा तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील. कारण श्रीरामांच्या नावानेच हनुमानजी जे आहेत ना तुमच्यावर अर्धे प्रसन्न होतात आणि तुमचं काम पूर्ण होण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे हे आवर्जून 1 माळ सुरुवातीला शेवटला घ्यायची आणि मध्यभागी हनुमान चालीसा 11 वेळा तुम्हाला म्हणायची आहे या पद्धतीने. आणि रोज संकल्प फक्त 1च दिवस पहिल्याच दिवशी करायचा आणि दररोज काय करायचं की सुरुवातीला प्रार्थना करायची, श्रीरामांना प्रार्थना करायची, हनुमानजींना प्रार्थना करायची की माझ्या ह्या कामासाठी मी ही सेवा करत आहे, माझं हे काम पूर्ण होऊ द्या. त्यानंतर 1 माळ रामनामाची घ्यायची, त्याच्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसा आणि त्याच्यानंतर परत प्रार्थना करायची, धन्यवाद थँक्यू मी यासाठी केली होती, माझं हे काम पूर्ण करा. हे पहिला उपाय क्लिअर झाला. तुम्हाला पहिल्या याच्यासाठी हे करायचं. आता दुसरा, जर तुम्ही आजारपण वगैरे जे बाधा वगैरे त्याच्यासाठी असाल की जन्म मरणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला सेम ते पण मंगळवार किंवा शनिवार पासून सुरू करायचं आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा, सेम सुरुवातीला 1 माळ जी आहे ती रामनामाची घ्यायची, त्याच्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आणि 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा बजरंग बाण म्हणायचा आहे. 1 माळ रामनाम जप, 11 वेळा हनुमान चालीसा आणि 1 वेळा फक्त 1 वेळा बजरंग बाण म्हणायचं आहे. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण याचं पुस्तक छोटंसं मिळतं पूजा साहित्याच्या दुकानात, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर गुगलवर तुम्ही टाका, PDF मध्ये येऊन जाईल, त्याची प्रिंट काढून तुम्ही आणा, त्याच्यातून वाचलं तरी सुद्धा चालू शकतं. 1 वेळा बजरंग बाण म्हणायचं आणि तुमची जी काही प्रार्थना असेल, कोणाला काही त्रास वगैरे असेल तर त्याचं ते बरं व्हावं म्हणून प्रार्थना करायची. आणि हा दुसरा उपाय करत असताना समोर ना ग्लासमध्ये 1 ग्लासभर पाणी ठेवायचं स्वच्छ पिण्याचं आणि ही सेवा करून झाल्यानंतर ते जे ग्लासभर पाणी असेल ना, जी बाधित व्यक्ती आहे किंवा जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं. 1 वेळा त्यांनी पिलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही त्यांना काही जेवण वगैरे देताय तर तेव्हा त्यांना आपण पाणी पिण्यासाठी देतो ना, त्यात मिक्स करून दिलं तरी सुद्धा चालेल. बाधित व्यक्तीला जर तुम्ही हे द्यायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती पिणार नाही, तर तुम्ही त्यांना काय करायचं, त्यांच्या खाण्यातून वगैरे कशातून तरी हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आतून ज्या आहेत ना त्या दूर होतील, नष्ट होतील. आणि आजारी व्यक्तीला तर असंही आपण दिलं तरी चालतं. आणि जे आजारी व्यक्ती आहे, बाधित व्यक्ती आहे, त्याच्या रूम मध्ये सुद्धा थोडंसं हे पाणी शिंपडायचं आहे. त्यांचा बेड वगैरे जे असेल ना तिथे सुद्धा हे पाणी आणि त्या व्यक्तीच्या अंगावर सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे. नक्कीच तुम्हाला खूप लवकर फरक जाणवेल. हे दोन्ही उपाय एवढेच होते, पूर्ण झालेले आहेत. आता मी तुम्हाला माझा काही अनुभव सांगत आहे. फक्त तुम्हाला उपाय बघायचे असतील तर तुम्ही आता व्हिडिओ जो आहे तो स्किप करू शकता, बाकी अनुभव ऐकायचे असतील तर ऐकू शकता. दुसरा जो उपाय आहे ना याच्यातला, मी तुम्हाला सुरुवातीला 11 वेळा हनुमान चालीसा आणि 1 वेळा बजरंग बाण सांगितलेला आहे ना, तर हा उपाय मी काय केलं होतं की 11 दिवस रोज 11 वेळा मी फक्त बजरंग बाण म्हटला होता. मी जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी ही सेवा केलेली आहे. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जन्म मरणाचा प्रश्न असेल तर तेव्हा हे करायचं. का
कारण याच्यामध्ये आपण हनुमानजींना श्रीरामांची शपथ 3 वेळा देतो आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण बजरंग बाणचा पाठ करतो तर त्यावेळेला हनुमानजीला येणं आहे, कोणतं ना कोणतं मनुष्याचं रूप घेऊन ते येतात आणि त्या सिच्युएशन मधून आपल्याला ते बाहेर काढतात. बऱ्याच वेळेला तर या 11 दिवसांमध्ये तुम्हाला असं फील सुद्धा होतं की काहीतरी म्हणजे शक्ती आपल्या आजूबाजूला आहे जी आपल्याला प्रोटेक्ट करत आहे किंवा आपल्या घरावर आपल्या अवतीभोवती असं काहीतरी फिरत आहे. बऱ्याच वेळेला असा अनुभव सुद्धा येतो, पण कधी जेव्हा तुम्ही विश्वासाने करतात त्यावेळेला. आणि कधीही असे उपाय फक्त अनुभवासाठी वगैरे करायचे नसतात, ह्या गोष्टींशी खेळायचं नसतं. आणि मी जेव्हाही म्हणजे कधी हनुमान चालीसा असू द्या किंवा कोणताही उपाय असू द्या, कोणतीही सेवा असू द्या, जेव्हा मी करते ना तेव्हा मी पूर्ण विश्वासाने करते. म्हणजे एक तर काही करत नाही आणि केलं तर विश्वासाने की हा असं मी हे केलं तर हे माझं काम होणारच होणार आहे आणि मग मी त्या देवावर सोडून देते आणि माझे जे काम आहेत कर्म आहेत ते मी करते आणि मला खरंच त्याचा मग अनुभव सुद्धा येतो. मी कधीच बघत नाही अरे मी हे उपाय केला होता याचा मला अनुभव आला नाही, मी एवढे दिवस झाले तेवढे दिवस झाले, मी कधीच बघत नाही. हे एक उपाय केला ना चला पुढे चालत राहायचं, दुसरं परत काय करायचं ते करायचं, पुढे चालत राहायचं. म्हणजे मी मागे वळून ना कधीच बघत नाही मी काय केलं आणि काय नाही. आणि मी हा उपाय ना माझ्या घरातील एखाद्या मंडळीसाठी केला होता की आजारपणासाठी केला होता. बरेच दिवसांपासून म्हणजे त्रास आला होता की आता ह्या व्यक्तीला याच्यातून कसं बाहेर काढायचं, म्हणून मी तो केला. आणि खरंच मला त्यानंतर हा बजरंग बाणचा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच म्हणजे त्या आजाराचा त्रास झाला नाही. त्याच्यामुळे हा उपाय जो आहे ना तो तुम्ही करू शकता. पण कसं बरेच जण खूप छोट्या छोट्या कारणासाठी करतात, मग एवढी जी पॉवर असते ती आपण हे करू शकत नाही, मग याचा तुम्हालाच निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. म्हणून तुम्ही काय करू शकता की 11 वेळा हनुमान चालीसा आणि 1 वेळा बजरंग बाण तुम्ही म्हणू शकता. आणि खरोखर जेन्युइन वर्षानुवर्ष प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंटिन्युअसली 11 दिवस फक्त बजरंग बाणचा पाठ करू शकता. पण 11 दिवस फक्त रोज 11 वेळा बजरंग बाणचा पाठ करताना तरी सुद्धा सुरुवातीला 1 माळ श्रीराम जय राम जय जय रामची घ्यायची आणि शेवटीला सुद्धा 1 माळ श्रीराम जय राम जय जय रामची घ्यायची. कारण श्रीरामांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हाच हनुमानजीची सेवा आहे ना ती खूप इफेक्टिव्ह आणि लवकर त्याचे अनुभव जे असतात ना ते येतात. आणि काही आपल्याकडून जर चूक भूल जरी झाली ना तर आपण श्रीरामांचं नाव घेतो ना त्यामुळे हनुमानजी थोडेसे सॉफ्ट पण होतात. कारण हे बजरंग बाण हनुमानजीचा जो अवतार आहे ना तो विराट अवतार आहे, ते विराट स्वरूप आहे आणि मग ते उग्र असतं. मग तेवढं आपण सहन नाही करू शकत, तेवढी पॉवर आपण हे नाही करू शकत. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम जे आहे ना ते हे घ्यायचं. आणि पहिला उपाय जो आहे ना तो नॉर्मल. आणि तुम्ही फक्त बजरंग बाणचा जरी उपाय केला ना तरी सुद्धा समोर पाणी ठेवायचं आणि ते पाणी जे आहे त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि पहिला जो उपाय आहे ना हनुमान चालीसा 11 दिवस रोज 11 वेळा हे तर मी कंटिन्युअसली करत असते. म्हणजे महिन्याला 2 महिन्याला कधी कधी 3 महिन्यातून 2-3 वेळा किंवा कधी 6 महिन्याला, म्हणजे कंटिन्युअसली मी ते करतच असते. आणि कंटिन्युअस 11 दिवस जरी नाही झालं ना तर मी काय करत असते मंगळवार शनिवार असं 100 वेळा हनुमान चालीसा म्हणत असते. तर अशा काही गोष्टी करत असते आणि याचे अनुभव पण जे आहेत ना ते खूप चांगले आहेत. पण कंटिन्युअसली करायला पाहिजे, असं नाही माझी एक इच्छा होती मी फक्त एकदा केलं आणि रोज बघत बसले, आज 10 दिवस झाले, आज 11 दिवस झाले, महिना झाला, माझं झाले, असं काही होत नसतं. कोणतीही गोष्ट जी आहे ना तुम्ही ती कंटिन्युअसली करा तर त्याचे अनुभव जे आहेत ना ते तुम्हाला येतात. आता बघा डॉक्टर आपल्याला औषध देतो, तुम्ही फक्त एकच दिवसाचं एकच वेळा औषध खाल्लं तुम्हाला गुण येतो का? नाही. ते 5 दिवसाचा कोर्स देतात, काही असतं तेवढे दिवस आपण घेतलं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तसं या गोष्टी असतात, या कंटिन्युअसली केला ना तर याचे अनुभव जे आहे, जे दिव्य अनुभव, जी खरी शक्ती आणि त्याचा आपण म्हणतो ना की आजूबाजूला त्याचा अनुभव होणं, तर ह्या गोष्टी तशा वेळेला होत असतात. आणि 11 दिवस ही सेवा करत असताना मध्ये तुम्हाला पिरियड्स वगैरे आले ना तर तुमच्या घरातील इतर मंडळींना तुम्ही कंटिन्यू करायला लावलं तरी सुद्धा चालतं. आणि जर पिरियड्स आले आणि घरात कोणी सेवा करणार नसेल ही कंटिन्यू तर काय करायचं, मग स्टॉप करायचं. परत मग एखाद्या मंगळवार शनिवारपासून कंटिन्यू तुम्ही 11 दिवसाचं करू शकता. तसं तर सुरुवात करतानाच काय करा की पिरियडची डेट बघायची की 11 दिवसात माझे पिरियड तर नाहीत ना आणि सुरू करायचं. आणि सुतक आलं तर पूर्ण सेवा स्टॉप करा आणि जेव्हा तुमचं सुतक वगैरे संपेल ना त्याच्यानंतर मग 1.25 महिन्यानंतर तुम्हाला चालू करायची आहे. नमस्कार.